पॉइंट सांगा एज्युकेशन लोनचे मला. पर्पज काय आहे? हायर स्टडीज. पुढचा पॉइंट 3 इयर असतात. 3 इयर्स पर्यंत देतात ते. नेक्स्ट अप टू 15 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट 9% टू 12-15% पर्यंत आहेत. नेक्स्ट पेरेंट कॅन पे. त्यांना पे करा असं नाहीये. पेरेंट कॅन पे इंटरेस्ट. नेक्स्ट ऍडिशनल डॉक्युमेंट काय लागतात? स्टुडंटचा आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, एज्युकेशनल ट्रॅक रेकॉर्ड, फोटो, कोर्स डिटेल्स कसे कुठले कुठले, ट्युशन फी, तो जो कोर्स करणार तिथे लागणारी फी किती आहे, मेसचा खर्च, हॉस्टेलचा खर्च, बुक्स, लॅपटॉप वगैरे सगळं विथ पेरेंट्स बेसिक डॉक्युमेंट. आफ्टर ऑल पेरेंटच कोण असतात? गॅरेंटर असतात. पेरेंट बेसिक डॉक्युमेंट म्हणजे ते आपण वरती लिहिले 6 महिन्याचं स्टेटमेंट, 3 वर्षाचा ITR, हे सगळं कोणाचं लागेल? पेरेंट्सचं.
तर इथपर्यंत लिहून झालं की सांगा. रिपेमेंट कळलं ना? तुम्हाला जॉब संपला की रिपेमेंट सुरू होईल. जॉब लागल्या सॉरी कोर्स संपला की रिपेमेंट सुरू होईल. जॉब लागल्यावर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्ष, विचेवर इज आर इयर. जर जॉब पहिला लागला तर जॉब लागल्यावर 6 महिन्यांनी. जर जॉब नाही लागला तर 1 वर्षांनी हप्ते भरायला सुरुवात करायची. जॉब लागो अगर नको. लिहून झालं की सांगा. पुढचा पॉइंट काय? कोण गॅरेंटर असतं तुमचं? पेरेंट्स. 4 लाखापर्यंत काही सिक्युरिटी मागत नाही. 4 लाखाच्या वर सिक्युरिटी मागू शकतात. पण हे बँक टू बँक परत काय आहे? व्हेरी आहे. असं काही नाही की मागतीलच. आता विद्यालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत 6 लाखापर्यंत 6-7 लाखापर्यंत सुद्धा सिक्युरिटी घेत, 10 लाखापर्यंत ऑलमोस्ट जवळजवळ ते सिक्युरिटी घेत नाहीत. सो इट इज डिपेंड ऑन बँक. स्कीम काय आहे, बँक काय, बँक ऑफर काय देते, सिक्युरिटी घेतल्यानंतर आरओआय काय देणार आहे, सिक्युरिटी विदाउट सिक्युरिटीसाठी आरओआय काय देणार आहे, ते बँक बघते. पुढे ऍडिशनल प्रोव्हिजन ऍज सच के ऍप्लिकेबल नाहीये. ओके. ऍडिशनल प्रोव्हिजन एज काय? एज लिमिट किती आहे? 16 इयर्स टू 55 इयर्स. ओके. साधारणतः ह्या एज लिमिट मध्ये तुम्हाला लोन, ह्या एज लिमिट साठी तुम्हाला लोन मिळतं. इव्हन बँक इन्स्टिट्यूट पण बघते की तुम्ही कोर्स कुठनं करता, त्यानुसार पण रेट ऑफ इंटरेस्ट डिफर होतो. ग्रेड असतात ना इन्स्टिट्यूटच्या, ए ग्रेड, बी ग्रेड, असं. कमी सिक्युरिटी तेवढी चांगली ना, प्लेसमेंट चांगली असते तेवढी. म्हणूनच ना मग जेवढी इन्स्टिट्यूटचं रँक चांगलं, जसं की तुम्ही IIT बॉम्बेत न करताय तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी. इन्स्टिट्यूटच्या रँक वरनं पण रेट ऑफ इंटरेस्ट डिपेंड करतो.
डन झालंय सगळ्यांचं लिहून इथपर्यंत. कोण राहिलंय? ठीक आहे, पुढे पुढचा पॉइंट. नॉट ऍप्लिकेबल. हे काय बिझनेस नाहीये. टॅक्सेशन रिडक्शन अंडर सेक्शन 80E फॉर इंटरेस्ट पेड ऑन एज्युकेशन लोन विथ नो लिमिट is available under full. लक्षात घ्या, इन्कम टॅक्सचं मी आता जे काही लिहून देते ते असंच राहतं असं नाहीये. दरवर्षी फायनान्स ऍक्ट येतो, आता तर नवीनच रिप्लेस होतो इन्कम टॅक्स ऍक्ट आता यावर्षी. त्यामुळे परत खूप सारे चेंजेस असू शकतात. तुम्हाला चेंजेस नंतर विचारात घ्यायचेत, नंतर लक्षात घ्यायचेत. आपण टॅक्स शिकतो तो तसा तसा कॉपी होत राहणार आहे असं नाही. आपण आजसाठी टॅक्स शिकतो हे नेहमी लक्षात ठेवा. भविष्यात तो टॅक्स तसा असेल असं नाही, पण आपल्याला अंडरस्टँड होतं. चालू माहिती असेल तर काय बघायचं काय नाही हे कळतं. लिहून झालं की सांगा. डन सगळ्यांचं झालंय. ऑनलाईन स्टुडंट लिहून झालंय सगळ्यांचं. पुढचं लोन, लोन अगेन्स्ट फिक्स डिपॉझिट आणि गोल्ड लोन. ओके, तर लोनचा विचार करायचा झाला तर आपण थोडं कंपॅरिझन करूयात. ओके, आता इथे इन्व्हेस्टमेंट कशी आहे? फिक्स डिपॉझिट मधली इन्व्हेस्टमेंट पण कशी आहे? लमसम. ही पण कशी असणार आहे? एक रकमीच पैसे भरायचे. तुम्ही फिक्स डिपॉझिट घ्या किंवा तुम्ही गोल्ड घ्या, तुम्हाला पैसे कसे भरायचे? एक रकमीच भरायचे. 1,00,000ची एफडी करायची आहे मला. मेकिंग चार्जेस काय लागतात? मेकिंग चार्ज म्हणजे दागिना घडवायचा चार्ज जसा लागतो तसा एफडी घडवायचा काही चार्ज लागतो का? नाही, नॉट ऍप्लिकेबल. इथे म्हणजे 1,00,000 जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा कधीच 1,00,000चं सोनं करत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला 90,000चं वगैरेच मिळतं, कारण का मेकिंग चार्जेस लागतात. त्याच्यानंतर काय लागतं? म्हणजे आपली 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट एफडीत 1च्या 1 अशीच जाईल, पण गोल्ड मध्ये तीच मेकिंग चार्ज, जीएसटी हे सगळं कट होऊन आपल्या हातात सोनं कितीचं पडतं? 90च, जेव्हा आपण 1,00,000 घेऊन जातो. ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर लोन अमाऊंट किती मिळते? तुम्हाला लोन किती मिळतं? तर रिटर्न्स घेऊयात पहिले, मग लोन कडे घेऊयात. चला, इथं का
रिटर्न कसे आहेत? एफडी वरती फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट आणि गोल्ड वरती मार्केट अप्रिसिएशन. मार्केटमध्ये सोन्याचा भाव वाढला तर आपल्याला त्याचे रिटर्न मिळतात. असं बाकी कुठल्याही स्वरूपाने रिटर्न मिळत नाही. ओके. आता लोन अमाऊंट किती मिळते? तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 90% ऑफ प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट किती मिळते? म्हणजे मी 1 लाखाची एफडी केली असेल आणि ती ऑलरेडी 2 वर्ष झालेली आहे आणि त्याच्यावर 20,000 व्याज साठलंय, तर मला 1,20,000च्या आणि हे 80% ऑफ गोल्ड. ओके. आपण जे काही सोनं घेऊन जाणार आहोत, दागिना घेऊन जाणार आहोत ठेवायला, त्याचं मार्केट व्हॅल्युएशन काढलं जातं आणि त्याच्या 80%च लोन दिलं जातं. त्याच्याहून जास्त दिलं जात नाही. का तर रेट काय होऊ शकतात? कमी पण होऊ शकतात ना. फ्लक्च्युएशन येते. ठीक आहे. म्हणजे एक तर मिळणार आपल्याला 90,000चं गोल्ड, हे लक्षात ठेवा. 90,000च्या गोल्डची आजची किंमत किती झाली हे काढणार आणि त्याच्या 80% तुम्हाला काय करणार? कर्ज देणार. सिक्युरिटी फिक्स डिपॉझिट कसं आहे? फुल्ली. जरी माझं उद्या डिपॉझिटची पावती जरी हरवली तरी माझे आयडेंटिटी प्रूफ वगैरे पैसे माझ्या खात्यातच जमा होणार आहे. कोणी असंच मोडायला जाऊ शकत नाही. पण माझं गोल्ड हरवलं तर परत मिळणार आहे का? हे कसं आहे? नो सिक्युरिटी. आपल्याला काहीच सिक्युरिटी नाहीये. चोरीला जाऊ शकतं, हो का नाही? आणि म्हणून मला लॉकरचं भाडं भरायला लागतं. रिक्वायरमेंट ऑफ लॉकर गोल्ड साठी आपल्याला काय पाहिजे? त्याच्यानंतर क्वेश्चन ऑफ प्युरिटी. हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही सोनं कुठून घेता? कर्ज घ्यायचं ना सोन्यावर, तर सोन्याची प्युरिटी खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे हे आमच्या इथे झालेला किस्सा आहे. झाला ना? आमच्या एक बाजूला राहणाऱ्या होत्या काकू, त्यांच्या मिस्टरांना हार्ट प्रॉब्लेम झाला होता. तो इमिजिएट पैसे भरायचे होते हॉस्पिटलला. तुम्हाला माहिती की हार्टची सर्जरी किंवा हार्टचे एन्जिओप्लास्टी वगैरे साठी 2-2, 3-3 लाखाचा त्यावेळेस खर्च. आता ते पॅकेजेस वाढलेत. त्यावेळेस तरी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च होता. झालेला बरेच वर्ष झाले. तो आता इमिजिएट कुठनं पैसे आणायचे म्हणून त्यांनी एक 4 का 5 महिन्यापूर्वी सोन्याचं मंगळसूत्र केलं होतं. मग ते म्हणाले की इमर्जन्सी आहे तर आता आपण तात्पुरता ते ठेवून हॉस्पिटलला भरू, मग ते सोडू. तर त्यांचं कुठलं तरी गाव आहे, तिथलं सोनं खूप भारी खूप भारी खूप भारी म्हणून ते तिकडे जाऊन सोनं करून आले. आणि जेव्हा तारण ठेवायला गेलो, मला म्हणले येतेस का माझ्या बरोबर? म्हणले येते. मग आम्ही गेलो तिथे तारण ठेवायला, काकूंबरोबर मी गेले होते. ते म्हणाले अहो ह्याच्या अगोदर लोनच नाही मिळणार तुम्हाला. ते म्हणले का? हे 18 कॅरेटच भरलंय. आपल्याला 22 कॅरेट लोन मिळण्यासाठी 22 कॅरेटचं सोनं लागतं. किती? आता हे कॅरेट कशावर नसतं? त्याच्या मिक्सिंग वरून असतं. प्युअर सोनं 24 कॅरेट. सोनं हा एक सॉफ्ट धातू आहे. त्याचा दागिना घडवायचा म्हटलं तर दुसरा कुठला तरी धातू मिक्स केल्याशिवाय दागिना घडत नाही आणि म्हणून तो 22 कॅरेट म्हणतात. जेवढं तुम्ही इतर धातूचं प्रमाण वाढवणार तेवढं कॅरेट काय होत जाणार? कमी होत जाणार. आता कर्ज तर नाहीच सांगितलं स्पष्ट. मग तिकडनं आम्ही रविवार पेठेत गेलो. तिथे ते टेस्टिंग करून देतात, टेस्ट रिपोर्ट देतात. त्यात तेवढे भरले. पण आता प्रश्न असा आहे की तो तिकडचा माणूस ऐकला पाहिजे.
ही केस किती लढणार आपण? तर त्या दुकानदाराने सजेस्ट काय केलं, की तुम्ही ते विकून टाका त्याच्याचकडे विकलं की घट नाही जाणार. नॉर्मल घट जी काही वापरायची असते ती आत्ताच घेतली ना तुम्ही, तर तुम्हाला रेट मध्ये थोडा फरक पडेल, पण त्याच्याचकडे विका. मग परत त्या ते घेऊन गावाला गेल्या, ते विकलं, पुण्यात आल्या, दुसरं गंठन केलं आणि ते तारण ठेवलं. तर जिथं खात्री आहे, सांगण्याचं तात्पर्य काय, आपण इन्व्हेस्टमेंट का करतो? आपल्या उपयोगात पडावी म्हणून, हो का नाही? ती वेळेला कामास आले ना, ते मंगळसूत्र त्यांना वेळेला कामास येणार होतं ना. आज मिस्टरांना झालेला हार्ट अटॅक आहे, त्यांना वाचवणं इम्पॉर्टंट आहे ना. मग त्यासाठी ते उपयोगात लगेच आलं का? किती मनस्ताप सहन करायला लागला, 2 दिवसात धावपळ. एवढा मनस्ताप सहन करून मग ते पैसे आले, मग ते भरले. पण एवढी मोठी रक्कम त्या काळात काय, आजच्या काळात कोणीतरी म्हणलं की 4 लाख हॉस्पिटलला भरायचे, तर नातेवाईकात मित्रात पटकन कुणी एवढी रक्कम देऊ शकणार आहे का? कोणी 2,000 काढून देईल, 5,000 काढून देईल, जास्तीत जास्त वेळेला. त्यामुळे आपल्याकडेच असंच कुठलं तरी आपण सेव्ह केलेलं सोनं नाणं तेच उपयोगाला येतं. बरोबर आहे का नाही? तेच उपयोगाला नाही आलं तर उपयोग काय? फक्त कॅरेट भरलेली, हो का नाही? प्युरिटी इज मस्ट. सो प्युरिटी चांगल्या जिथे तुम्हाला माहितीये की या ठिकाणचं सोनं चांगलं आहे, तिथनच घ्या. प्युरिटी चेक करा. शक्यतो चांगल्या ज्वेलर्स कडनं सोनं घ्यायचं. छोट्या मोठ्या ज्वेलर्स कडनं शक्यतो सोनं घेणं टाळायचं. आता क्वेश्चन कशाचा आहे? आणि तुम्हाला कधी कळणार आहे प्युरिटी? जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत तुम्ही अंगावर मिरवणार सोनं 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 करत. आणि गरज पडली की आत्तासारखं लोन देणारा सांगतो, हे ते सोनं घालत होतं का तुम्ही, ते प्युअरच नाहीये. तर ती वेळ नाही आली पाहिजे. ठराविक दुकानदार बघा आणि त्याच्याकडनंच ते सोनं खरेदी करा, त्याची प्युरिटी चेक करा. शक्यतो आता पुण्यामध्ये पुन्हा गाडगिळे वगैरे जे आहेत त्यांचे शक्यतो प्युरिटीचा प्रॉब्लेम येत नाही. मी आतापर्यंत प्युरिटीची केस नाहीये त्यांची. रांका ज्वेलर्स, पुन्हा गाडगीळ यांचे प्युरिटीचे प्रॉब्लेम्स नाही आहेत. ओके, त्यामुळे अशा वेल नोन ठिकाणाहून शक्यतो सोन्याची खरेदी करायची, ज्याचा आपल्याला पुढे त्रास नाही झाला पाहिजे. आज नाही म्हणलं तरी नुकसान किती झालं बघा बरं. ते सोन्याचं मंगळसूत्र घडवलं, त्याच्या घटनावेळीचे चार्जेस तेव्हा पे केले, जीएसटी पे केला, तर तेव्हा जीएसटी नव्हता, म्हणजे जो काही टॅक्स होता वेगळा तो त्याच्यावरती अप्लाय झाला. म्हणजे तुम्ही ते देऊन, ते सोनं जे काय पैसे देऊन तेच मंगळसूत्र आणलं. बरं विकायला जायचं तर विकायचा रेट वेगळा असतो आणि खरेदीचा रेट वेगळा असतो, लक्षात घ्या. त्याच माणसाकडे केल्यावरती विकायचा रेट हा कमी असतो, म्हणजे त्याच्याही रकमेमध्ये परत काय झालं, नुकसान झालं. आणि परत नवीन बनवायचं, कारण का परत ते होणार नाही. आपण लोन फेडू शकू का असतं लक्षात घ्या. आपण एफडी पण तारण ठेवा, एफडी मोडण्यापेक्षा कायमच बेटर काय, तुम्ही ती तारण ठेवा. हळूहळू का होईल ते कर्ज फेडा, तुमची एफडी काय होऊन जाते, मोकळी होऊन जाते. पण परत लमसम रक्कम तयार करायची, ते एखादा मोडल्यानंतर की ना परत तयार करायचा, हे होत नाही. कारण का क्रुशियल पार्ट काय, पैसे साठणं, लमसम रक्कम तयार होणं, हे सगळ्यांसाठीच काय असतं, अवघड असतं. त्यामुळे सहजासहजी ते मोडण्यापेक्षा नेहमीच प्रिफरेबल काय असतं, तुम्ही काय करा, त्याच्यावरती लोन काढा. मग तो परत तो दागिना घडवायचा त्या आलेल्या पैशातून, म्हणजे परत कर्णावळ द्यायची, परत त्याच्यावर जीएसटी भरायचा, म्हणजे किती नुकसान झालं. सो प्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट. मी तुम्हाला हे अनुभव का सांगते, की वाईल यू आर पर्चेसिंग ह्याच्या त्याच्या सांगणार नको. ते तर सांगत होते आमचे नातेवाईक तिथनच करतात, त्यांनी सांगितलं कसलं त्यांचं मस्त पिवळं असतं सोनं. म्हणलं पिवळ्यात हे पितळ किती घातलंय ते बघा. तर ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून काही गोष्टी हे ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून आपल्याला करायच्या नाहीत, आपण आपला अभ्यास करून तपासूनच करायच्या.
लक्षात घ्या, त्यांनी ढीक किलोभर सोनं करू दे तिथनं. कळतंय ना? आपण तपासलं का? शेवटी आपण दुसरीकडे जाऊन करतोय आणि ते आणखीन. तो प्युरिटीचा खूप प्रश्न असतो, त्याच्याकडे लक्ष द्या. मार्केट अप्रिसिएशन चांगलंय. त्याच्यानंतर इथे चोरी व्हायची काही शक्यता नाही. इथे नो सिक्युरिटी. चोरी होण्याची शक्यता आहे, हरवण्याची शक्यता आहे, हरवल्यावर परत मिळण्याची शक्यता नाही, गेलं. पण एफडी जरी माझी हरवली पावती, तरीही सहजासहजी कुणालाही एफडीचे पैसे माझ्या खात्यातून विड्रॉ करता येणार नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. इंटरेस्ट. किती मिळत आहे? आता हा एवढा मोठा फरक का? हा 1%. ते सांगताना तुम्हाला कधीच सांगत नाही आणि त्याच्याहूनही जास्ती 1%, 1.5% पर्यंत पर मंथनी हे मिळतं. 12% बँक रेट देते. त्याचं कारण काय? इंटरेस्ट इथं 2% पर एनम काय? कारण बँक लोन इंटरेस्ट 9% असेल आणि डिपॉझिट वरचा इंटरेस्ट आहे तो 60% असेल. असे डिफरन्स अमाऊंटने ते आपल्याला नेट 2%नी पडतं. बँक कर्जावरचा इंटरेस्ट आपल्याकडनं 9% घेणार आहे, 2%च एक्स्ट्रा घेते, लक्षात ठेवा. ते डिफरन्स बघते किती आहे. तुमच्या एफडी वरती व्याज तुम्हाला किती मिळणार आहे आणि त्याच्यात 2% बँक ऍड करून तुमच्याकडनं घेते. म्हणजे आपल्याला ते कसं पडतं कर्ज? हो, पण कमी नाहीये. कमीत कमी एवढा आहे. कमीत कमी तेवढा आहे. हा, जास्ती असेल. कशात? व्याजदर ह्याला पण तसं जवळजवळ इंटरेस्ट तर एफडी वरती बँकेला इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागतोय ना, म्हणून तुम्हाला ते नेट पडतं 2%. कसं 9% पडेल? कसं काय? कसं काय? बँक तुला समजा तू एफडी केलीस बँकेत, बँक तुला काय करणार? त्याच्यावरती व्याज चालू करणार. समजा बँकेचा व्याजाचा दर आहे 7%. 7%ने तू एफडी केलीस. आता तुला त्या एफडी वरती कर्ज काढायचंय. बँक तुला किती किती लावणार आहे व्याज? 9% लावते. 9% लावते. पण तुला भरायचा ना 9% भरायचे, पण एका साईडला 60%चं व्याज चालू राहतं ना. जेव्हा तुला एफडी विड्रॉ करायची तेव्हा तू व्याजासकट विड्रॉ करणार आहे, त्यात 60%चं व्याज चालू आहे तुझं. आत्ता देताना तुला 9%ने द्यायचंय. विषय कळलाय का? मला जरी आता 9% व्याज, आत्ता बँक घेताना माझ्याकडून 9% घेणार आहे, पण माझं कर्ज फिटलं की बँक काय करते, मला माझी एफडीची रक्कम 60% व्याज ऍड करून परत देते ना मला. तो त्यांनी डिफरन्स ठेवलाच 2%. डिफरन्स किती पडतो? त्यांचं इन्कम किती? डिफरन्स 9%. तसं सगळ्यात स्वस्त मिळणारं लोन आहे, हे लक्षात ठेवा. आपण गोल्ड नाही, लॉकर हे आपलं घरात सोनं सेफ राहत नाही, म्हणून आपण बँकेला पैसे इयरली बँकेला चार्जेस देऊन लॉकर घेतो. घरात ठेवणं जोखमीचं आहे ना, अंगावर घालणं. ते जोखमीचं आहे, खूप जोखमीचं आहे सध्या. चेन स्नॅचिंगचे इतके प्रकार चालू आहेत ना. आपल्या क्लासच्या इथेच, आपला हा क्लास पुढेच्या कॉर्नरला होता. ह्याच कॉर्नर, ह्याच रस्त्याच्या एंडला पहिल्यांदा होता. लॉकडाऊन नंतर तो इथे शिफ्ट झाला.
अगदीच कॉर्नरला आहे. इथून हे जे कॉर्नर आहे ना, तिथे हे भटांची बिल्डिंग आहे. तिथे जा. तिथे मी गाडी पार्क करायला सकाळी सकाळीच अशीच क्लासच्या वेळेला, आणि माझ्या मागे एक लेडीज, तिच्या गळ्यामध्ये छोटं मंगळसूत्र असतं ना, ते रेग्युलर सगळ्याच वापरतात, एक एक तोळ्याचं छोटस घालतात रेग्युलर वापरण्यासाठी. मी तिथे गाडी लावतीये, ती तिथनं पास होताना शेजारच्यानी ते जोरात ओढलं, ती माझ्या गाडीच्या इथे पडली. ते जाऊ दे, तो तर घेऊन पळालाच. एक तर सकाळी ह्या वेळेस सकाळी 7च्या वेळेस गर्दी कमी होती. ते तर ती गाडीवर न चालतानाच पडाला, ती बिचारी जोरात पडली. तर तिथं इथे हिसका बसला तिला जोरात. इथे तिला कट झालं होतं, आणि तिला दवाखान्यात केलं वेगळं, ते घेऊन गेले ते वेगळं. त्यावेळेस इतकं काही कॅमेरे फिमेरे इतकं काही नव्हतं. त्यालाही बरेच झाले वर्ष. त्यांनी लागलं ते वेगळंच. माझ्या गळ्यात पण होतं. मी घरी जाऊन काढून घेतले. आस्ता काय दोऱ्यातलं. आता म्हणलं कोण गळा नेणार ते आपला. भीतीच. कारण का जो काही तिची अवस्था बघितली मी, माझ्या पायाशीच पडली ती. मी गाडी पार्कच करत होते. लागलं तिला जोरात. गाडी चालू गाडीवरनं पडली ना, तिचा बॅलन्सच गेला. इथे कट झालं, ती ह्या हाताला पडली, त्याला ते जोरात लागलं, तिला दवाखान्यात नेलं आम्ही. ते एक तोळ्याचं मंगळसूत्र गेलं ही पुढची गोष्ट. ते पोलीस कंप्लेंट होईल, मनस्ताप होईल, हे सगळं पुढचं. आधी तिला लागलं. तो खर्च, तो वेदना, ते सगळं जे काही मी बघितलं. माझ्या गळ्यातलं छोटं मंगळसूत्र काढलं, गेल्या गेल्या, गेल्या गेल्या, आणि दोऱ्यात 4 मणी ओवून घातले, ते असता काय. एवढं भयानक दृश्य होतं. म्हणजे ते आपण ऐकतो ना जेव्हा, तेव्हा काही वाटत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय होतं, की आपण पेपरात वाचतो, आपण ऐकतो, त्याचं ते हे नाही म्हणजे ते त्याच्या आधी मी 100दा न्यूज वाचल्या असतील, ऐकल्या पण असतील, पण तरी मी घालून फिरत होते. पण जेव्हा मी प्रत्यक्ष तो सीन बघितला काय झाला, तेव्हा त्याची जाणीव झाली की हे काय होऊ शकतं. म्हणजे ज्याच्यावरती येतं त्याला काय भोगायला लागतं. असं ते तिला मिळालं की नाही माहित नाही, कारण का तशी ती अननोन होती. आम्ही फक्त दवाखान्यात तिला धरून न्यायचं काम मदत म्हणून केली. त्याच्या घरच्यांना बोलवून घेतलं तेवढंच. पण ते फार भयानक होती तिची अवस्था ना, मला अजून तर डोळ्यासमोरून दृश्यच जात नाहीये. जाऊच शकत नाही तेवढं एवढं आणि ते खूप कमी वेळात होतं. पटकन तुम्हाला काही कळण्याच्या आत. बघा ना किती वेळ असेल, मला गाडी स्टँडला लावायचा किती वेळ असेल माझा, बंद करून साईड स्टँडलाच गाडी लावण्यापर्यंत हे एवढ्याच वेळात हे घडलेलं गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी किती फटकन स्नॅचिंग केलं, करून धक्का पटला असेल तिला. ती काय सरपटत खाडदिशी पडली. कानासकट. कान ओढतात, कान जखम होते. तो आपल्याला लग्न कार्यात एखाद्या वेळेस कधीतरी घातलं तर तोवर ठेवायचं कुठे, हा खूप मोठं टेन्शन असतं ना. नाही, आता तुम्ही घेऊ शकत नाही. आता कोण कोण सोनं घेऊ शकता, हात वर करा. आता 1,40,000 झाला काल रेट. हा. हो, पण बरेच दिवस 1,30 होता. आता 1,50,000चं 10 काय म्हणतात त्याला, 1 तोळा घ्यायला जायचं 10 ग्रॅम. ते पण घ्यायची डेअरिंग नाही करत आहेत आता. आता म्हणतात मरू देते सोनं. त्यातनं घेऊन ठेवा कुठे, हे टेन्शन झालंय. त्यामुळे फॉर्मिंगच्या दागिन्यांचा बिझनेस जोरात चालू आहे. ते मला तसंही फार आवडत नाही पहिल्यापासूनच. त्याच्यात मला फार इंटरेस्ट नाहीये. ते टेन्शन कोण घेऊन जाणार असं वाटतं. सो इंटरेस्ट सगळ्यात हे स्वस्त मिळणारं लोन आहे एवढी वरचं.
सांगण्याचं तात्पर्य काय की आपण एफडीतल्या गुंतवणुकी करतो, तर त्या एफडी आपल्या कशा प्रकारे उपयोगात येतात ते सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि तुम्ही रिपेमेंट जे आहे, दोन्ही केसमध्ये रिपेमेंट करायचं, तर इंटरेस्ट तुम्हाला कळाला, याचं रिपेमेंट जे करायचंय ते इंटरेस्ट तुम्हाला रेग्युलरली पे करायचं आहे. दोन्ही केसमध्ये मी कॉमन लिहिते कारण का कॉमनच रिपेमेंट. मंथली इंटरेस्ट पेमेंट अँड प्रिन्सिपल ॲज यू पे. मुद्दलात तुम्ही हवे तसे पैसे टाका, तुम्हाला जसे जमतील तसे टाका, तसं तसं ते कमी होतं. व्याज मात्र तुम्हाला त्यांना महिन्याच्या महिना द्यावं लागतं. आणि हे सगळ्यात फास्टेस्ट लोन आहे. दोन्ही केसमध्ये कसं आहे, फास्टेस्ट का? फास्टेस्ट असण्याचं कारण काय? सिक्युरिटी विथ बँक आणि नो इन्कम प्रूफ रिक्वायर्ड. लक्षात घ्या, गोल्ड लोन आणि एफडीच्या अगेन्स्ट लोनला तुम्हाला कुठलंही इन्कम प्रूफ द्यावं लागत नाही. त्यांना काय देणं घेणं तुम्ही कमवता का नाही कमवत, त्यांच्याकडे वस्तू आली. हा, केवायसी साठी तुम्हाला तुमचे आयडेंटिटी प्रूफ द्यावे लागतात, पण इन्कम प्रूफ बँक स्टेटमेंट काहीही द्यावं लागत नाही. तुम्हाला फक्त तुमचा आधार पॅन फोटो दिला की तुम्हाला गोल्ड लोन मिळतं किंवा एफडीचं लोन मिळतं. एफडीचं तर बँकेकडे तुमचे ऑलरेडी केवायसी असतातच तिथे एफडी काढली असल्यामुळे, तिथं फक्त तुम्हाला पावती घेऊन जायचं. पावती घेऊन गेलं की बसा म्हणतात, कुठे कुठे सह्या घेतात आणि अर्ध्या पाऊंडाचा जास्तीत जास्त तासाभरात पैसे अकाउंटला. सेम गोल्ड, गोल्ड ठेवलं की ते प्युरिटी चेक करतात, वजन चेक करतात, कॅल्क्युलेशन करून सांगतात तुम्हाला किती लोन, कितीपर्यंत लोन मिळू शकतं, तुम्हाला किती हवंय, व्याजाचा दर कसा असेल हे तुम्हाला सांगतात आणि तुम्हाला इमिजिएट पैसे देतात. ओके, खात्यात हवे असेल तर खात्यात, कॅश हवी असेल तर कॅश पण देतात गोल्ड लोनच्या अगेन्स्ट. तो इन्कम प्रूफ वगैरे लागत नाही, इमिजिएट. एक सगळ्यात फास्टेस्ट लोनची डिस्बर्समेंट आहे गोल्ड लोन किंवा हे. आणि सगळं घ्यायचं असं पण नाही ना, समजा मला माझी एफडीची रक्कम 1,20,000 झाली आहे, पण मला आता 50,000ची गरज आहे, तर मी 50,000 लोन उचलू शकते. मग नाही मिळणार. 1,20,000चे 90% तुला मिळेल. पैसे वरचं तू तुझं तुझं बघायचं. त्यांना तारण आहे ना ते, लक्षात घ्या. पुन्हा तू लोन नाही फेडलं तर ते एफडीचे पैसे वळता करून घेतात आणि त्यांचं लोन फेडून घेतात. गोल्ड ते लिलावाला काढतात, ऑक्शन होतो गोल्डचा, म्हणजे बाजारभावाला विकलं नाही जात. लक्षात घ्या, लिलावात काय जाईल ते जाईल सोनं. मग तिथे तुमचं नुकसान होतं. गोल्ड लोनला फार नुकसान आहे हे लक्षात ठेवा. निदान एफडीचं तरी फिक्स आहे. लक्षात घ्या, एफडीला फिक्स असतं की एफडीचा लिलाव नाही होत. लक्षात घ्या, समजा दुर्दैवाने मी लोन नाहीच फेडू शकले, काहीतरी इमर्जन्सी अशीच आहे की नाहीच मी देऊ शकणार, तर एफडीचे माझे किती कॅल्क्युलेशन झाले, तेवढ्या पैशातनं लोनची रक्कम वजा करून टाकतील, उरलेले पैसे माझ्या खात्यात जमा करून टाकतील. पण गोल्डला ते काय करतात, गोल्डला लिलावात काढतात. ऑप्शनला निघालं की त्याला बोली लागते. मॅक्झिमम बोली कितीची आहे, प्रत्येक गोल्ड जातं आणि त्या पैशातनं ते त्यांचे पैसे वळता करतात आणि उरलेले तुम्हाला देतात. मग बोलीमध्ये सोन्याची किंमत कमी होते ना, हे नुकसान आहे आणखीन. हे एफडीला ऑप्शन नाहीये आणि गोल्डला ऑप्शन आहे, लिलाव लागतो. चला लिहा, माहिती पाहिजे आपल्याला, आपण सगळेच गोल्ड आणि एफडी मध्ये आहोत. मग एंड ऑफ द रिझल्ट काय घेणार, कळालंय का सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट तर रिप्लायच नाही आहेत त्यांचे काही.
शक्यतो एफडी एफडी कशी करावी, गुंतवणूक कशी करावी, माझी एफडी कशी होऊ शकेल, तर रिकरिंगनी सुरुवात करा. पुढचं आपण जर रिकरिंग अकाउंट बघितलंय, रिकरिंग अकाउंटला तुम्ही काय करू शकता, महिन्याला ठराविक रक्कम टाकू शकता. सुरुवात 500नी करा. 500नी म्हटलं तरी 6,000 प्लस व्याज मिळतं. ते 6,000 प्लस व्याजाकडे बघायचंच नाही. ते असंच असं उचलायचं आणि एफडी मध्ये शक्य असेल तर 1,000-2,000ची भर टाका, 10,000ची एफडी करा. सुरुवात अशा प्रकारे तुम्ही कन्व्हर्जन करा. माझ्या ओळखीत एक मुलगी आहे, लहान आहे. लहान म्हणजे कॉलेजला जाणारी असेल आता, नुकतीच शाळा संपली आणि तर तिच्या आईने मला किस्सा सांगितला, आता लेटेस्टच आहे 4 दिवसापूर्वीचा, की तिला मिळालेलं तिने भाऊबीजेचे पैसे, 10वी पास झाली म्हणून पैसे मिळाले, आता ती 12वी पास झाली म्हणून तिला आता पैसे मिळालेत, त्याच्यानंतर रक्षाबंधनला मिळाले पैसे, असे वर्षानुवर्ष मिळालेले पैसे तिने साठवलेत. तर तिचं आता 12वी झाली तर 18 वर्ष पूर्ण झालं म्हणून अकाउंट ओपन करायचं होतं बँकेत. तर तेव्हा तिने सांगितलं, तेव्हा तिने ते पैसे काढून दाखवले. तिने तिचे सेव्हिंग छुप्या जागी सेव्हिंग करून ठेवलं होतं तिने. तर ती रक्कम 10,000 झाली. म्हणजे 10,000ला कमी होती, सुट्टे वगैरे सगळे चिल्लर विल्लर भरपूर होती तिच्याकडे. बसला दिलेले त्यातली चिल्लर ठेवलेली, असं असं करून. आता आईनी मधली भर टाकली त्याच्यात. ती म्हणली मी तिचं अकाउंट ओपन करताना तिला ती 10,000ची एफडी करून दिली. म्हणजे वयाच्या 18 वर्षी पहिली सेव्हिंग तिची तिच्या ह्याची आहे. आणि शिवाय तिला 10वीला खूप चांगले मार्क्स पडले म्हणून कॉर्पोरेशननी 15,000 रुपये दिले होते, ते तेव्हा एफडी ठेवले होते, जे तिचे स्वतःचे कष्टाचे हक्काचे. कॉर्पोरेशन देते ना चांगले पर्सेंट मिळाले की. तिला 15,000 मिळाले होते. आता 12वीत चांगले पर्सेंटेज मिळाले, त्याचे 25,000 येतील अकाउंटला. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी 15,000 कॉर्पोरेशनचे पहिले आलेले, त्याचं व्याज 2 वर्षाचं. आता आता खात्यामध्ये 25,000 येणार आहेत तिच्या. 25 प्लस 15 आणि आता टाकले तिने 10. वरचं बघायचं का इकडचं का खालचं? बस ना, ठीक आहे. म्हणजे 50,000-1,000ची तिची एफडी होऊन जाईल आता. 50,000 प्लसच होतंय, पण 50,000ची नक्की एफडी होईल तिची. ती अजिबात खर्च करत नाही पैसे, जपून 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 खर्च करते. आमच्या मुलांना म्हणायला लागतं तिचा गुण घ्या. पण चांगलं आहे ना, आत्तापासून तिच्यामध्ये ते सेव्हिंग कशी करावी, कुठे खर्च करावे, हे तिला शाळेपासूनचे गुण आहेत अंगात. हम्म? काय म्हणला? प्रश्नच नाही. तू संसारीच बायको बघ. काहीच विचारू नको, सेव्हिंग किती करू शकतेस ते विचार. संसार चांगला करेल हे खरंय. एक्झॅक्ट तिला माहितीये कुठे पैसे खर्च करायचे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती चांगलं लाईफ काढत नाही, ती खूपच छान लाईफ काढते. पण पैसे कुठे खर्च करायचे कुठे नाही हे तिला एक्झॅक्ट माहितीये. टॅलेंटेड. व्यवहार कळला ना तरी सो खूप असतं बरं का. हे पुस्तकी ज्ञानातच खूप हुशार पाहिजे असं नाहीये. व्यावहारिक दृष्ट्या पण तुम्ही तितकंच विचारपूर्वक असायला पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तकी ज्ञान कमी असेल एक वेळ थोडं तरी चालतं, पण व्यावहारिक ज्ञान जास्ती पाहिजे. तो हळूहळू एफडी बनवा. छोट्या छोट्या अमाऊंटनी सेव्हिंग सुरू करा. त्याला एफडी मध्ये कन्व्हर्ट करा. बापरे, तो तर डोक्यालाच हात लावतोय. का रे बाबा, तुला खूप त्रास होतो?
तुला द्यायचे रक्षाबंधनचे पैसे द्यायचे तुला. मिळणार नाहीयेत. हा, बहिणींना डायरेक्ट एफडी करून द्यायची. हा, ही आयडिया चांगली आहे, वाईट नाहीये. वर्षातलं वर्षामध्ये वाढदिवस, रक्षाबंधन आणि भाऊबीज एकच एफडी करून द्यायची, वर्षभर मागू नको म्हणायचं. जे देणार आहे त्याची. सोन्यातली गुंतवणूक सध्या चांगली आहे, कारण का अप्रिसिएशन खूप चांगलं आहे त्याचं. जी वाढ होते ना, ती फटकन होते. म्हणजे साधं आपण 1 तोळा सोनं घेतलं, जसं की 1,30,000 असताना जरी 1 तोळा सोनं घेतलं आणि 1,050 असताना त्यांनी काढून टाकलं तरी लगेचच त्याला फार कमी ह्याच्यात ₹20,000 फायदा झाला. चांगले रिटर्न्स आहेत तसं बघायला गेलं तर. फक्त ते वेळीच कळलं पाहिजे की कधी करायचं, कधी खरेदी कधी करायचं आणि विकायचं कधी. तर लोक त्याच्यातनं सुद्धा चांगले प्रॉफिट काढतात आणि मेंटेन करणं. सोन्याचं कर्ज नाही परवडत. सांगण्याचं तात्पर्य काय, गोल्ड लोन परवडत नाही खरं तर तसं बघायला गेलं तर. गोल्ड लोनला आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्ती जातो, आरओआय जास्ती जातो. लोनच्या दृष्टिकोनातनं उपयोगात येणार असेल तर मग एफडी नक्कीच. तसं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं एफडी खूप 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 जास्त रिटर्न देणारी आहे अशातला भाग नाही. एफडी हे तुमचं वन ऑफ द सिक्युअर्ड वे ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि जी पण गरजेची असते. हे वेगवेगळे आपण इन्व्हेस्टमेंटच्या टॉपिक मध्ये टूल शिकूच. काही काही प्रमाणातली इन्व्हेस्टमेंट ही एफडी आरडीत असावी, ती तुमच्या पटकन उपयोगाला येणारी आहे. तर एफडीतली इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या कधीही पटकन उपयोगाला येणारी आहे. इमर्जन्सी आलीच तर पटकन तुम्ही एफडीच्या अगेन्स्ट कर्ज घेऊ शकता. हेच म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड शेअर मध्ये गुंतवणूक केली आणि इमर्जन्सीला पैसे पाहिजेत आणि मार्केट डाऊन असेल तर तुम्ही बघत बसण्याशिवाय काही करू शकत नाही, नाहीतर लॉस वरती विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे काही इन्व्हेस्टमेंट ही आपली ट्रॅडिशनल असावीच लागते, जरी आरओआय थोडा कमी मिळाला तरी. कळलं? रेट ऑफ इंटरेस्ट थोडा कमी मिळत असेल तरी काही इन्व्हेस्टमेंट ही आपली कुठे पाहिजे, ही ट्रॅडिशनल असलीच पाहिजे, त्याचं नियोजन केलंच पाहिजे असं. कळालंय सगळ्यांना? हेच पण आता वरच्या सर्कल ह्याची काही आवश्यकता नाहीये, त्याच्यामध्ये सगळं आहेच पॉइंट आलेले. लिहून झालंय सगळ्यांचं? ऑनलाईन स्टुडंट लिहून झालंय पूर्ण लोन डिस्बर्समेंट पर्यंत? आता 2 शेवटचे प्रकार आहेत लोनचे, जे खरं तर ऍक्च्युअल डिस्बर्समेंट नाही, एक प्रकारचं गॅरंटी पेपर पेपर लोन म्हणायला काही हरकत नाहीये. त्या लोन मध्ये लवकर कन्व्हर्ट होत नाही. ओके, पण बिझनेस मध्ये लागणाऱ्या महत्वाच्या टर्म्स आहेत. पहिली टर्म आहे बँक गॅरंटी. ते 2 शेवटचे लोनचे प्रकार आहेत, त्यातली जे आपण आज घेणार आहोत त्यातला पहिला प्रकार. बँक गॅरंटी. तर बँक गॅरंटी काय, नावाप्रमाणे बँक इज टेकिंग गॅरंटी ऑन behalf of account holder, और त्यात आपण काय म्हणूयात,
आपल्या वतीने बँक गॅरंटी घेते कशाची? एक फिनान्शियल, त्या दुसरी कशाच्या वतीने गॅरंटी घेते बँक? पहिलं फायनान्शियल. फायनान्शियल म्हणजे काय? फायनान्शियलचा अर्थ काय? इफ ऍप्लिकंट फेल्स टू पे, बँक विल पे. आणि परफॉर्मन्स बँक गॅरंटी इफ ऍप्लिकंट फेल्स टू कंप्लीट or to perform contract to mark bank. ओके, दोन केसमध्ये बँक गॅरंटी मिळते. एक फायनान्शियल बँक गॅरंटी कशासाठी? जर ऍप्लिकंट म्हणजेच अकाउंट होल्डर, त्याचं अकाउंट आहे तोच अप्लाय करू शकतो. सो ऍप्लिकंट जो असतो तो बँकेला म्हणतो बँक गॅरंटी द्या. कुठली बँक गॅरंटी द्या? एक फायनान्शियल म्हणजे काय? समजा जो काही टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिट मध्ये आमच्या अकाउंट होल्डरने तुमचे पैसे दिले नाही तर ती कोण देणार? बँक. परफॉर्मन्स बँक गॅरंटी म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड असतं. म्हणजे हे जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असतात मोठे मोठे, तो जर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकला नाही विदिन टाइम, किंवा कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट केले पण क्वालिटी मेंटेन नाही केली, ह्या केसमध्ये हा एक प्रकारचा वॉरंटी मनी असतो. परफॉर्मन्स बँक गॅरंटी म्हणजे एक प्रकारचं काय? वॉरंटी मनी. म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट वेळेत पूर्ण नाही केलं किंवा कॉन्ट्रॅक्ट केलं पूर्ण पण त्या अप टू मार्क नाही म्हणजे काय? जे काही स्पेसिफिकेशन सांगितले होते, जी काही क्वालिटी सांगितली होती त्या क्वालिटी प्रमाणे नाहीये, तर या केसमध्ये बँक त्या पार्टीला पे करेल. कुणाला पे करेल? बेनिफिशियरीला. हे पैसे कुणाला पे करणार आहे? विल पे टू बेनिफिशियरी. म्हणजे कोण असते ते पार्टी? कोण कोण झाला? अकाउंट होल्डर हा कोण असतो? ऍप्लिकंट. बँक गॅरंटी द्या सांगणारा. बँक जी असते ती कोण झाली? गॅरेंटर असते. आणि पर्सन हू रिसिव्स, बीजी म्हणजे बँक गॅरंटी इज, जी थर्ड पार्टी असते जिला ती बँक गॅरंटी द्यायची ती कोण झाली? जिला ती बँक गॅरंटी मिळणार आहे ती कोण झाली? बेनिफिशियरी. बेनिफिट ती घेणार. ओके, आता ह्या सगळ्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. आता गॅरंटी देणे हे एक प्रकारचं काय आहे? तर एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त. मला म्हणूयात आपण गॅरंटी देणे. हे नीट समजून घ्या मग लिहा. खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडे मोठ्या कामाला लागलात तर मोठे कॉन्ट्रॅक्ट विदाउट बँक गॅरंटी होत नाहीत. तुम्हाला एकापेक्षा जास्ती, अगदी 50-50, 60-60 सुद्धा बँक गॅरंटी एकेकाच्या असतात. जेवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट तेवढं बँक गॅरंटी जास्त. ओके, जेवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट तेवढ्या बँक गॅरंटी प्रत्येकाला द्यायला लागते. काही केसेसमध्ये फायनान्शियल बँक गॅरंटी असते. आता हे सगळं बँकची गॅरंटी देते.
ही जी बँक गॅरेंटर राहते ती कशी राहते? फुकट देणार आहे का बँक तुमच्या वतीने लिहून? आपली बँक त्याच बँकेत असलेली एफडी ही बँक त्यांच्याकडे तारण ठेवते गॅरंटी देण्यासाठी. मोडण्यापेक्षा तारण, मी परत सांगते, मोडली तर पुढे पण तारण ठेवता येणार नाही काही. त्यामुळे शक्यतो बिझनेसमॅन पैसे आलेले असताना एफडी मध्ये गुंतवणूक करून ठेवतात. का? गरज वाटेल पडेल तेव्हा बँक गॅरंटीच्या वापरासाठी ते त्या एफडीज कामास येतात. आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स जे लोक गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात, मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्यांना तर मोर ओव्हर बीची द्यावीच लागते परफॉर्मन्ससाठी. कळलं? तर हे बँक गॅरंटी हे नॉन फायनान्शियल डॉक्युमेंट आहे. व्हॉट इज बीजी? बीजी इज नॉन फायनान्शियल डॉक्युमेंट. का? का बीजीला नॉन फायनान्शियल डॉक्युमेंट म्हटलंय? अजून फायनान्स कुठे झालंय? फक्त लिहून दिलंय ग. बँक गॅरंटी हे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे अग्रीमेंट आहे की जे बँक ऍप्लिकंटच्या वतीने लिहून देते. म्हणजे माझं बँकेमध्ये अकाउंट आहे, माझ्याकडे एफडी पण आहे, मला इमर्जन्सी मला एका पार्टीला पैसे द्यायचे, त्याच्याशिवाय माझं मटेरियल निघणार नाहीये, पण आता माझ्या खात्यात तेवढे पैसे नाही. ओके, उदाहरण घेऊ आपण. मिस्टर XYZ एंटरप्राइजेस आहे आणि ही आहे ABC एंटरप्राइजेस. आता XYZ एंटरप्राइजला काय करायचंय? परचेस करायचे किचन इक्विपमेंट वर्थ ₹8 लाख फ्रॉम ABC. ओके, झालंय, बोलणं झालंय, रेट फायनल झालाय, सगळं पटलंय, क्वालिटी पटलीय, सगळं झालंय. त्यांना ABC कडनंच आता परचेस करायचंय. 8 लाखाचे किचन इक्विपमेंट्स आहेत. नाउ XYZ is having only 5 lakh in its account and they XYZ ला माहितीये आपल्याकडे पैसे येणारे आहेत, उगाच क्रेडिट मागत नाही XYZ. XYZ काय म्हणताय की 8 लाखाचं होतंय ना आपलं डील, मी तुम्हाला आता 5 लाख देतो. XYZ कडे किती पैसे आहेत? 5 लाख. किचन इक्विपमेंट कितीचे आहेत? 8 लाख. आता XYZ ला 5 लाख रुपये द्यायचे. XYZ काय म्हणताय, आम्हाला 3 लाखाचं 1 महिन्याचं क्रेडिट द्या. ओके, नाउ एबीसीने काय सांगितलं? आम्ही क्रेडिट देणार नाही. मे बी पार्टी नवीन आहे, दुसरीकडची आहे, व्हॉट आर द रिझन्स, पण एबीसीने स्पष्ट नकार दिला की 3 लाखाचा आम्ही तुम्हाला क्रेडिट देऊ शकत नाही. आता काय करायचं? बघा, लक्षात घ्या, XYZ ला मटेरियल हवंय, रेट चांगला मिळालाय, सगळं चांगलं मिळालंय, XYZ ला एबीसी कडनंच मटेरियल घ्यायचंय. असंही दुसरं पण कुणी क्रेडिटवर देणार नाहीये त्यांना. एबीसीला पण माल विकायचाच आहे. 5 लाख तर XYZ कडे तयार आहेत, म्हणजे 8 लाखापैकी मॅक्झिमम अमाऊंट मिळणार आहे लगेच. 3 लाखाला ते 1 महिन्याचा कालावधी मागतायत. मग हा व्यवहार करायचा का नाही करायचा? कसा? मग बँकेला मध्यस्थी घालून. कळलं? त्या केसमध्ये काय करू शकते? XYZ नी क्रेडिटला रिफ्यूज केलं, बट
आस्क्ड फॉर, पण त्यांनी काय मागितली मग? जे 1 महिना थांबायची तयारी XYZ ची आहे, पण XYZ ला काय, सॉरी, 1 महिना थांबायची तयारी ABC ची आहे, पण ABC ला काय हवंय? सिक्युरिटी हवी ना, की 1 महिन्यात तरी पैसे येतील म्हणून. ABC ला सिक्युरिटी कशी मिळणार? कळतं ना? ठीक आहे, क्रेडिट द्यायला तयार आहे ABC, पण अगेन्स्ट BG असा क्रेडिट द्यायला तयार आहे. बट आस्क फॉर BG फॉर 1 मंथ. 1 महिन्याच्या BGच्या अगेन्स्ट माल द्यायला तयार आहे. 1 महिना सुद्धा ती थांबायला तयार आहे. कळलं? आता पुढची प्रोसिजर काय? XYZ goes to its bank and asks to prepare BG against security. XYZ सिक्युरिटी BG साठी द्यायला तयार आहे. आता XYZ ला माहिती मला पैसे पुढे येणार आहेत, मग मी माझी FD का मोडू 3 लाख द्यायला, जर BG नी काम होतंय तर? FD मोडून मला परत तयार होणार आहे का FD? नाही. त्यापेक्षा मी काय केलं, बँक म्हणजे XYZ मी काय केलं, बँकेत गेली, ती FD बँकेला दिली आणि सांगितलं तुम्ही काय करून द्या मला, बँक गॅरंटी लिहून द्या. लिहून द्यायचं, अग्रीमेंट करायचंय फक्त. बँक गॅरंटी त्यांनी प्रिपेअर केली. बँकेने त्याच्यावर काय आकारलं? कमिशन. फुकट देणार नाही बँक करून BG. जेवढी रक्कम मोठी तेवढं कमिशन जास्त, हे परत सांगते. बँक गॅरंटीच्या केसमध्ये बँक जितकी गॅरंटी जास्ती घेणार तितकं कमिशन जास्ती घेणार. As soon as XYZ receives BG from bank, they send it to ABC and against material. कळलं? XYZ च्या हातात जसं ती BG ची कॉपी पडली, अग्रीमेंट पडलं, तसंच ते XYZ नी कुणाला पाठवून दिलं अग्रीमेंट? ABC ला पाठवलं आणि ABC नी काय केलं? माल पाठवून दिला. जो 8 लाखाचा माल आहे तो आपल्याकडे पोहोचला. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं? XYZ नी ABC ला 5 लाख दिले. 3 लाखाची FD त्यांनी BG 3 लाखाची मागितली. त्याच्या अगेन्स्ट 3 लाखाची सिक्युरिटी त्यांनी बँकेकडे ठेवली. बँकेने कमिशन आकारलं आणि BG प्रिपेअर करून दिली. ओके. मिळालेली BG ABC नी कुणाला देऊन टाकली? XYZ ला जी BG मिळाली आहे ती XYZ नी कुणाला दिली? ABC ला. आता ABC ला BG मिळाल्यानंतर पुढे काय? If XYZ pays balance 3 lakh within 1 month,
बीजी काय होऊन जाईल ऑटोमॅटिकली कॅन्सल, कारण का XYZ ने आता पेमेंट केलं. इफ फेल्स आहे, लक्षात घ्या. बीजीत काय लिहिलं असतं? इफ फेल्स टू पे. जर XYZ नी बीजीचा पिरियड कंप्लीट होण्याच्या आधीच ते 3 लाख रुपये देऊन टाकले, आता बीजीचा डॉक्युमेंटचा अर्थ संपला. त्यांची एफडी काय झाली, ती काय सिक्युरिटी ठेवली ती काय झाली, मोकळी झाली. बीजी ती ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, कॅन्सल. और इफ टाइम लिमिट फर्स्ट जर बीजीत दिलेला टाइम क्रॉस झाला की बीजी कॅन्सल होते, पैसे मिळो नको मिळो. म्हणजे कोण लक्षात ठेवायचं पैशासाठी, देअरफोर इफ XYZ fails to pay within 1 month, then ABC has to approach bank and ask for 3 lakh within time limit. कळलं? एबीसी ला तो पिरियड लक्षात ठेवायचा आहे काय आहे. जर तिथं लिहिलेलं असतं की किती तारखेपर्यंत तुम्ही एबीसी पैसे मागू शकणार आहे, 1 महिन्याचा कालावधी वरती 5-7 दिवस ते टाकतात, मग आठवडाभर वरचा टाकतात. त्या आठवड्यात जर एबीसी XYZ ला पैसे मागायला, बँकेत पैसे मागायला गेलं नाही आणि तो जो काही कालावधी त्या बीजीत लिहून दिलाय तो संपला आणि पैसे येणं बाकी राहिलं, तर बँक हात वर करणार. बँक काय म्हणणार, त्या बीजीतला कालावधी काय झालाय, संपलाय. म्हणजे विदिन टाइम लिमिटच त्यांना मागायला जायचंय. तो टाइम लिमिट त्याच्यामध्ये काय केलेला असतो, स्पेसिफिकली मेन्शन केलेला असतो. कळलं? परत बघूयात एकदा सगळा प्रवास. एक तर बँक गॅरंटीचा अर्थ काय सांगा. बँक आपल्या वतीने गॅरंटी घेते, म्हणजेच काय करून देते, आपल्या वतीने एक अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट करून देते. कुठले कशाची गॅरंटी घेते बँक आपल्याकडून, तर फायनान्शियल बँक गॅरंटी आणि दुसरी परफॉर्मन्स बँक गॅरंटी. फायनान्शियल बँक गॅरंटी ज्याचं मी उदाहरण आता घेतलं की मी पैसे भरायला, माझा अकाउंट होल्डर किंवा ऍप्लिकंट तो जर तुम्हाला पैसे द्यायला फेल झाला तर ते जबाबदारी कोण घेणार, बँक. पण बँक ही जबाबदारी काही फुकट घेणार आहे का, नाही. बँक त्याच्यासाठी काय करणार आहे, कमिशन आकारणार आहे तुमच्याकडून आणि शिवाय ती सिक्युरिटी पण घेणार आहे. विदाउट सिक्युरिटी बीजी मिळणार नाही. ओके, तो उदाहरण आपण काय बघितलं की XYZ ही कंपनी आहे जिला किचन इक्विपमेंट परचेस करायचे आहेत एबीसी कडून. XYZ त्या किचन इक्विपमेंटची कॉस्ट आहे 8 लाख. XYZ कडे 5 लाख रुपये आत्ता आहेत, 3 लाख रुपये आत्ता लगेच नाहीये, पण महिनाभरात त्यांच्याकडे येणार आहेत, त्यांना माहितीये. ओके, सो XYZ ने एबीसी ला खरं तर 1 महिन्याचा क्रेडिट पिरियड मागितलेला होता, पण एबीसी ने इन्स्टेड ऑफ क्रेडिट पिरियडच्या ऐवजी एबीसी काय म्हटली की आम्ही तुम्हाला असं डायरेक्ट क्रेडिट पिरियड देऊ शकत नाही, पण तुम्ही एक करू शकतो, आम्ही तुमच्याकडनं बँक गॅरंटी एक्सेप्ट करू. जर तुम्ही आम्हाला बँक गॅरंटी दिली तर आम्ही 1 महिना थांबायला तयार आहोत 3 लाखासाठी. मग आता XYZ ला काय करायला लागेल, बँकेत जावं लागेल आणि बँकेला सांगावं लागेल की मला तुम्ही 3 लाखाच्या बँक गॅरंटी लिहून द्या, मला अग्रीमेंट लिहून द्या की मी जर देऊ शकलो नाही तर तुम्ही द्याल. आता बँक कधी देणार पैसे, बँक काय खिशातनं 3 लाख देणार, बँक त्याच्या अगेन्स्ट काय मागते, सिक्युरिटी, आणि बँक हे बीजी प्रिपेअर करून देण्याचं कमिशन आकारते. कळलं? वन्स बँकेला सिक्युरिटी मिळाली की बँक अग्रीमेंट तयार करते जे 3 पार्टीज मध्ये होतं, ऍप्लिकंट, गॅरंटर आणि बेनिफिशियरी. बीजी तयार करून दिली की
की जो ऍप्लिकंट आहे त्याच्या हातात बीजीची कॉपी पडते आणि ऍप्लिकंट समोरच्या पार्टीला बीजीची कॉपी, ओरिजिनल कॉपी नेऊन देतो. म्हणजे आता ह्या केसमध्ये बीजी कुणाला मिळणार? एबीसीला मिळणार. एबीसीला बीजी मिळाली की एबीसी काय करणार? मटेरियल देऊन टाकणार. आता तर 5 लाखाचे पैसे पण मिळाले आणि 3 लाखाची बीजी पण मिळाली. आता मटेरियलचं डिस्पॅच झालं. एबीसी आता 1 महिना वाट बघणार की XYZ पैसे देतोय का नाही. जर XYZ पैसे दिले विदिन 1 मंथ, ती बीजी ऑटोमॅटिकली काय होईल? कॅन्सल होईल, लॅप्स होते ती. ऑटोमॅटिकली लॅप्स म्हणण्यापेक्षा ती कॅन्सलच होते. आता एबीसीला काय मिळाले? पैसे मिळाले. जर एबीसीला पैसे नाही मिळाले, त्यात तो कालावधी लिहिलेला असतो की किती तारखेपर्यंत पकडलं जाईल. त्या तारखेच्या आत जर एबीसीला पैसे नाही मिळाले तर एबीसीने काय करायचंय? त्या तारखेच्या आत जायचं. जर एबीसीला पैसे पण मिळाले नाही आणि एबीसी त्या तारखेच्या आत बँकेत जायला विसरली तर ती बीजी ऑटोमॅटिकली लॅप्स होते, ती बाद होते. टाइम पिरियड संपला, व्हॅल्यू आहे ना डेटला. मी जर म्हणलंय मी तुला 10 तारखेपर्यंत द्यायचं कबूल करतो, 10 तारीख संपली की त्या कबूल जे काही कबूल करणार आहे त्याचा अर्थ पण संपला. हा, 9 तारखेला मागायला आले तर मी देणार, कारण का मी कबूल काय केलंय? मी तुला पैसे कधी देणार आहे? 10 तारखेच्या आत. 10 तारखेला पण तू आलीस तरी मी पैसे देणार, 10 तारीख इन्क्लूड आहे. पण 11 तारखेला तू आली की मी काय म्हणणार? माझी कालपर्यंतची कमिटमेंट होती, आजची नाहीये. मग बुडले ना. एबीसी कडे जर अकाउंटंट चांगला नसेल आणि बँक गॅरंटी त्याच्या तारखांवर त्यांनी जर लक्ष ठेवलं नाही तर ही शक्यता भरपूर आहे. लक्षात घ्या, एखादीच बँक गॅरंटी असते, एखाद दुसरं असतं तर लक्षात राहतं. ह्याला काम आहे, लक्षात घ्या. एक्सेल बनवावी लागते बँक गॅरंटीची. कुठली बँक गॅरंटी, कुणाला, कशासाठी दिलीये, त्याचा कालावधी काय मेन्शन केलाय, त्याचं कमिशन काय टाकलंय, त्या कमिशनची एंट्री टॅलीच झाली पाहिजे. बँक गॅरंटी हे टॅलीमध्ये कुठेही एंट्री करता येत नाही. तुम्ही कमिशन ऑन बीजी करू शकता, कारण की त्या केसमध्ये तुमच्या खात्यातनं कमिशनचे पैसे जातात. पण एक पेपर लिहून दिलाय, इथं फायनान्शियल गोष्ट काय घडली? मी तुला कागद लिहून दिलाय, ह्याच्यामध्ये मी तुझ्याबरोबर पैशाचा व्यवहार काय केलाय? काहीच नाही. जोपर्यंत त्या कागदाचा वापर तू करत नाही तोपर्यंत तो कागद आहे, तो बुक्स ऑफ अकाउंट मध्ये घेता नाही येणार, कारण का पैसे जात नाहीत. जोपर्यंत पैसे बँक गॅरंटी जोपर्यंत वापरावी लागणार नाही तोपर्यंत पैसे जाणार नाही. बँक गॅरंटीचा ऍज सच उल्लेख बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कुठेही येत नाही, पण कमिशन ऑन बीजी लिहून बीजीचे डिटेल्स नॅरेशन मध्ये टाकले जातात. कळलं? कमिशन ऑन बीजी अकाउंट डेबिट टू बँक अशी एंट्री करतात आणि त्या बीजीचे डिटेल्स कुठे टाकू शकता तुम्ही? त्याच्या नरेशन मध्ये टाकू शकता, त्या एंट्रीच्या नरेशन मध्ये टाकू शकता. इतर तुम्हाला एक्सेल मध्ये मेंटेन ठेवावं लागतं, त्यात त्या डेट मेन्शन करायला लागतात. घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला पण तारीख बघितली पाहिजे ना, की आपण समोरच्याला काय कमिटमेंट केली आहे, त्याच्या आत त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत. हे रेकॉर्ड तुम्हाला एक्सेल वर मेंटेन करावं लागतं. ओके, हेच परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठी काय? सोपं आहे परफॉर्मन्स बँक गॅरंटीला. मग सगळंच लिहायचं. परफॉर्मन्स बीजी साठी काय? तर कॉन्ट्रॅक्ट XYZ एंटरप्राइजेसचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे. समजा हे कॉन्ट्रॅक्ट आहे 20 लाखाचं. कितीचं कॉन्ट्रॅक्ट आहे? या केसमध्ये जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते 20 लाखाच्या काही पर्सेंट, 20 लाखाच्या आपण 10% पकडू. चला सध्या 20 लाखाच्या 10% असं 2 लाखाची बीजी मागते. बाकी पुढची प्रोसिजर सेम.
मग XYZ बँकेत जाणार, एफडी ठेवणार, 2 लाखाची बीजी प्रिपेअर करणार, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला देऊन देणार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या बीजेचा वापर, त्याच्यात पण टाइम पिरियड सगळं लिहिलेलं असतं, सगळं लिहिलेलं असतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या बीजेचा वापर कधी करेल? कळलं? महाराष्ट्र गव्हर्नमेंट बँकेकडे जाऊन पैसे द्यायला लावते बीजीचे, जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नीट पूर्ण केलं नाही तर. मी एक बँक ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं मी एक उदाहरण दिलंय. साधं लक्षात घ्या, एक सोपं लक्षात घ्या. ही एक रूम आहे पूर्ण, एवढीच रूम घेऊ आपण. त्याला मला पेंट करायचंय. मी पेंटर बोलवला, त्याला सांगितलं मी ही रूम मला पेंट करून हवी आहे. तो पेंटर आला, रूम बघितली, सगळं केलं. तो आला, त्याला मी ऍडव्हान्स पण दिला, त्याने सामान आणलं, पेंटिंगला सुरुवात केली. ही भिंत रंगवून झाली, ही भिंत रंगवून झाली आणि पळून गेला. 2 भिंती रंगवल्या आणि पळून गेला. व्हॉट एव्हर द रिझन्स, इमर्जन्सी आले म्हणून तो गेला, आजारीच पडला म्हणून तो आला नाही, काही रिझन, का तो गेलाच पळून. तर आपली अवस्था काय एवढं सांगा मला. हम्म? राहिलेल्या भिंती कोण पेंट करणार? आता तर अर्धवट तर ठेवता नाही येणार. मग तुम्हाला एक टास्क, काय टास्क आहे? दुसरा पेंटर शोधू. पण दुसरा पेंटरला माहितीये अर्धवट काम आहे, तो जास्ती पैसे लावणार. तुम्ही अडलेला आहे हे स्पष्ट कळणार त्याला, तो जास्ती पैसे लावणार. हे हे दुसरं. तिसरं, त्या कलरला मॅच व्हायला पाहिजे ना बाकीचे कलर्स. ते प्रयत्न, त्याचा पैसा, ते वेस्टेज. मग जर आपल्या एका रूमला आपल्याला एवढा मनस्ताप आहे, तर मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टला गव्हर्नमेंटला किती मनस्ताप असेल? त्या मोठ्या कंपन्या घ्या. हे कॉन्ट्रॅक्टर झालं ना. पेंटिंग ऑल्सो वन ऑफ द काय कॉन्ट्रॅक्ट आहे. साधं आपण वॉशिंग मशीन घेतलं तरी त्या दुकानदाराला 100 वेळा वॉरंटी 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 करून म्हणत असतो. बरोबर आहे का नाही? इथे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट द्यायची. लाईटचे 100 खांब बांधा, पण बाबा लाईटचा तो जो कोणी इलेक्ट्रिशियन ज्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं गव्हर्नमेंटचं 100 खांब बांधायचे लाईटचे, त्यांनी काम पूर्ण केलं. 100 खांब बांधले, 100 खांब विद इन टाइम लिमिट बांधले. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला 100 लाईट लागलेले दाखवले त्यांनी. सगळं काम पूर्ण झालं. आता गव्हर्नमेंटनी पूर्ण पे करून टाकलं त्यांना आणि 2 दिवसाने 2 खांबावरचे बल्ब उडाले. काय वायरिंग मध्ये डिफेक्ट निघाला. मग ते काय करतील? आता तो कॉन्ट्रॅक्टर येणार आहे का परत 2 खांबांचं वायरिंग दुरुस्त करायला? नाही येत. म्हणजे गव्हर्नमेंटला परत वायरमन बोलवा दुसरा, त्याला पे करा आणि ते 2 खांबाचं दुरुस्ती करून घ्या. कळतंय ना? हे सगळं करायला नको म्हणून ती बीजी गव्हर्नमेंट घेतं, की उद्या तू तुझं काम करशील, तू निघून जाशील, तसा टाइम पिरियड सेट केलेला असतो त्याच्यामध्ये. आणि तू निघून गेल्यावरती अडचणी आल्यावरती, म्हणून तर आपण पण वॉशिंग मशीन आणल्यानंतर वर्षाची 2 वर्षाची का घेतो वॉरंटी? कारण का वॉशिंग मशीन आणल्यापासून 2 वर्षात खराब झालं आणि आपल्या खिशाला भुर्दंड पडला तर आपल्याला परवडणार आहे का? नाही परवडणार. तर 2 वर्षात वॉशिंग मशीनला काही झालं तर त्यांची लोक येऊन दुरुस्त करून जातात. आपल्याला पैसे द्यावे लागतात का? नाही. मग तसं तुम्ही काम केल्याचं वॉरंटी मध्ये काय? दॅट इज बीजी. कळलं? की उद्या तो कॉन्ट्रॅक्टर गेला आणि कामामध्ये काही फॉल्ट निघाला तर गव्हर्नमेंट त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगेल की बाबा तू केलेलं काम आत्ताच केलंय, 15 दिवस झाले, पण हा फॉल्ट येऊन बघून जा. तो जर नाही म्हणला तर गव्हर्नमेंट बँकेकडे जाणार, म्हणणार त्यांनी नीट काम नाही केलं, पैसे द्या. तसंच आहे, कारणच ते बीजीचं रिझन असते.
म्हणून त्याला परफॉर्मन्स बीजी म्हणतात. तुमच्या काम करण्यावरती अवलंबून असणारी बीजी. बाकी नियम सेम. बँकेत जा, बीजी अप्लाय करा, कमिशन द्या, तारण ठेवा. जर जर कालावधी संपला ती बीजी ऑटोमॅटिकली लॅप्स होईल. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदिन टाइम पिरियड बीजीचे पैसे मागायला नाही गेलं तर ती बीजी लॅप्स होईल. हे सगळी कारणानंतर ती सेम आहे. घेऊन घ्या बीजी.